विदर्भाच्या पंढरीत ज्ञानेश्वरी भावकथेचं तिसरं पुष्प. श्वासा इतकीच ज्ञानेश्वरी महत्वाची अर्जुन महाराज. वारकरी परंपरेचा जीवन मंत्र पुस देत साकार. अर्जुनाचा मोह गेला, धृतराष्ट्राचा मोह घातक ठरला. गीता आणि ज्ञानेश्वरीतील तत्वज्ञानाचा गाभा उलगडला. आत्मा अविनाशी, शोक निरर्थक, भावकथेतून बोध. धर्मत्याग म्हणजे अपकीर्तीचा डाग, महाराजांचं प्रतिपादन. संत जनाबाईंच्या विठ्ठल भक्तीचा भावस्पर्शी उल्लेख. दान हेच खरे दैवी कर्म, संत वचनांचा अर्थ उलगडला. ज्ञानेश्वरी बोधकथेला भाविकांची मोठी उपस्थिती. 24 डिसेंबरला शोभायात्रा व महाप्रसादाचं आयोजन. विदर्भाची पंढरी पुसद येथे ज्ञानेश्वरी भावकथेचे तिसरे पुष्प भक्तिभावात संपन्न. विदर्भाची पंढरी प्रति पंढरपूर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या श्री ज्ञानेश्वर संस्थान पुसद येथे सुरू असलेल्या ज्ञानेश्वरी भावकथेचे तिसरे पुष्प अत्यंत भक्तिमय व तत्वज्ञानाने परिपूर्ण वातावरणात संपन्न झाले. कथेच्या तिसऱ्या दिवशी संस्थानाचे अध्यक्ष बिपिन चिद्दरवार यांनी उभयतांसह ग्रंथपूजन करून कथेचे प्रवक्ते हबप अर्जुन महाराज खाडे यांना पुष्पहार अर्पण केल्यानंतर भावकथेला विधिवत सुरुवात झाली. प्रवचनात अर्जुन महाराज म्हणाले की आमच्या वारकरी परंपरेने आम्हाला हे शिकवले आहे की श्वास जितका महत्वाचा तितकीच ज्ञानेश्वरी महत्वाची आहे. पिंड पोचण्यासाठी जेवढे जेवण आवश्यक आहे तेवढीच तुकोबारायांची अभंग गाथा ही आवश्यक आहे. आमचा दिवस ज्ञानेश्वरी वाचनाने उगवतो आणि तुकोबांच्या अभंगाने माळवतो. मागील कथेचा संदर्भ देत महाराज अर्जुन यांनी व धृतराष्ट्र यांच्या मोहाची तुलना केली आहे. अर्जुनाला मोहातून बाहेर काढण्यासाठी प्रत्यक्ष भगवंत लाभले म्हणून अर्जुनाचा मोह नष्ट झाला. मात्र पुत्रमोहात अडकलेल्या धृतराष्ट्रामुळे संपूर्ण कौरव कुळाचा नाश झाल्याचा बोध त्यांनी दिलाय. श्रीमद भागवत गीता आणि ज्ञानेश्वरी यातील फरक स्पष्ट करताना महाराज म्हणाले की गीतेत भगवंतांनी युद्धभूमीवर अर्जुनाचा मोह दूर केला, तर ज्ञानेश्वरीमध्ये माऊलींनी सोप्या रसाळ मराठी शब्दांमध्ये संपूर्ण जगाचा मोह घालवलाय. आत्म्याचे अमरत्व, त्याची अविनाशी आणि सर्वव्यापी प्रकृती यांचे अत्यंत सखोल विवेचन करत अर्जुनाचा शोक कसा नाहीसा होतो हे त्यांनी भावार्थासह उलगडले. उत्पन्न झालेल्याला मृत्यू अटळ आहे आणि मृत्यू झालेल्याला जन्म अटळ आहे. त्यामुळे अपरिहार्य गोष्टींबाबत शोक योग्य नाही, हा गीतेचा गाभा असल्याचं त्यांनी स्पष्ट केलंय. धर्मत्याग केल्यास अपकीर्तीचा डाग कल्पांतांपर्यंत जातो हेही महाराजांनी ठामपणे मांडले. कथेदरम्यान संत जनाबाईच्या चरित्रालाही त्यांनी स्पर्श करत त्यांच्या विठ्ठल भक्तीचे महत्व अधोरेखित केले आहे. दानाचे महत्व सांगताना देव सुद्धा आधी दान घेतो, हा संत वचनाचा अर्थ उलगडून दाखवण्यात आलाय. संत ज्ञानेश्वर महाराज यांच्या 750व्या जयंतीनिमित्त ग्रंथराज ज्ञानेश्वरी बोधकथा दिनांक 23 डिसेंबर 2025 रोजी मंगळवारपर्यंत दुपारी 2 ते 5 या वेळेत सुरू राहणार असून 24 डिसेंबर 2025 रोजी सकाळी 9 ते 11 काल्याचे कीर्तन, 11:30 ते 2 माऊलीची शोभायात्रा तसेच दुपारी 1 ते 3 महाप्रसादाचं आयोजन करण्यात आले. सर्व भाविकांनी या कार्यक्रमाचा लाभ घ्यावा असं आवाहन संस्थानच्या वतीने करण्यात आले आहे. प्रतिनिधी मोहन पवार, पुसद. अधिकार मिळवून देण्यासाठी सत्ताशाही, न्यायासाठी सत्ताशाही, भ्रष्टाचार उघड करणार सत्ताशाही, लोकांच्या कल्याणासाठी सत्ताशाही, लोकजागृतीचे माध्यम सत्ताशाही, लोकशाही टिकविण्यासाठी लढाई म्हणजे सत्ताशाही, शासन प्रशासनाला कर्तव्याची जाणीव करून देणार सत्ताशाही. चालू घडामोडीचे अपडेट मिळवण्यासाठी सत्ताशाहीच्या YouTube चॅनलला आजच सबस्क्राईब करा.